श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती एक्सप्लोर विथ आशू. आणि मी जरा बाहेर येतो, जाऊन जरा काम आहे मेडिकलमध्ये, ते करून येतो. तिथून डायरेक्ट कॉलेजमध्ये जाणार आहे. आणि मेसेज आलाय की लाईट जाणार आहे, म्हणून गेली तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. काहीतरी 12 वाजता जाणार आहे लाईट आणि 6 वाजता येणार आहे. काहीच काम नाहीये कारण की लाईट गेलेली आहे. आणि या गाई दोघं, अरे बापरे, हिचं लक्षच नव्हतं काय. कुणाला बघत होती, लाईट यायचं नाव घ्यायना. ही दोघं ह्यांचं काम करतायत. आशिष म्हटलं ते बरोबर आहे, पोरी पण एवढा धोका देत नाही जेवढी लाईट द्यायला लागली. धोका माझा व्हिडिओ अपलोड करायचा राहिलाय. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती एक्सप्लोर विथ आशू. तर काही नाही, आज गुरुवार आहे. आज दीदी पूजा पण करायची दीदीला, ती पूजाच तयारीत आहे. आणि मी जरा बाहेर येतो, जाऊन जरा काम आहे मेडिकलमध्ये, ते करून येतो. तिथून डायरेक्ट कॉलेजमध्ये जाणार आहे. आणि मग डायरेक्ट आल्यावरती मग जरा व्हिडिओ अपलोड करायचे, ते सगळ्याची कामं आहेत. आज सकाळीच मेसेज आलाय की लाईट जाणार आहे म्हणून. लाईट गेली तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. काहीतरी 12 वाजता जाणार आहे लाईट आणि 6 वाजता येणार आहे. मग काय माहिती आता प्रॉब्लेम होईल. जर लाईट नाही आली तर वायफाय कनेक्शन जाते, त्याने जायला नको लाईट. बात तो सही आहे. तर आता मी आलोय मेडिकलमध्ये. आज काहीच काम नाहीये कारण की लाईट गेलेली आहे. आणि या गाई दोघं, अरे बापरे, हिचं लक्षच नव्हतं काय. कुणाला बघत होती. विचार करते नवीन वर्षात किती सुट्ट्या येणार. हा, नवीन वर्षात सुट्ट्या येणार आहेत याचा विचार करूनच तिला टेन्शन यायला लागले. कारण की आता 26 जानेवारी रविवारी आली आहे. काय ग, हा कशाला पाहिजे सुट्ट्या? हा, काय नको बोलू, तू नाही ना बोललेलीच परवडतीस. ये बड़ी अच्छी बात कही आप. आशिष पण आताच जरा फ्री झालेला आहे. कामात होता तू खूप मोठ्या. हा, भरपूर कामं होती त्याला. आम्ही काय बोलतोय ते ऐकायला पण टाइम नव्हता. एवढा बिझी होता ना तो कामात, काय सांगू तुम्हाला. देखा आपने लापरवाही का नतीजा है. हा, मग लाईट नाही म्हणून आम्ही आज फ्री. पीसी पण बंद आहे. हा, ओनली टाइमपास आहे आज. काय नाही, आता नाही. आता म्हणते आता माझा व्हिडिओ काढ ग, बस आता. अजून पण काय लाईट यायचं नाव घ्यायना. ही दोघं ह्यांचं काम करतायत. माझी व्हिडिओ अपलोड करायची राहिली आजचा ब्लॉग, म्हणजे कालचा ब्लॉग माझा अपलोड करायचा राहिलेला आहे. सगळी कामं राहिलेली आहेत. लय मोठा धोका दिलाय लाईटीने. फिकून मागची काही गरज आहे का, बाहेरच गेला. खरंच आशिष म्हटलं ते बरोबर आहे, पोरी पण एवढा धोका देत नाही जेवढी लाईट द्यायला लागली. धोका माझा व्हिडिओ अपलोड करायचा राहिलाय. दिसाना पण तू. 1 hour later. तर फायनली लाईट आलेली आहे आणि सगळ्यांची कामं सुरू झालेली आहेत. फक्त हीच अशी का थांबली तेच कळत नाही. काय काम करतेस तू? हा, मी चालले बिस्किट घेऊन घरी. मंदिरात पण जायचंय मला. आशिष जाऊन आलाय मंदिरात. आणि ही काय, तू कुठून जाऊन आली? ती फिरायला जाऊन आली. अर्धा तास गेली होती. कर काम कर. A few moments later. तर फायनली व्लॉग माझा अपलोड झाला. वेळ लागला त्याला, 1 तासांनी मी अपलोड केला कारण की लाईटच नव्हती. मग सगळं वायफायचा सगळा प्रॉब्लेम झाला, त्यामुळं काय अपलोड करता आली नाही लवकर. मग जशी लाईट आली तसा व्लॉग अपलोड केला. आणि रील पण येणार नाही माझे आज 2 दिवस नाही यायची रील, कारण की जरा काम पण आहे त्याच्यावरती. जरा काम पण करायचं रीलवरती, एडिटिंग राहिली त्याची. आणि आज तर लाईटीमुळं
सगळ्या फोनचे चार्जिंग पण गेले होते म्हणून एडिटिंग पण झालं नाहीये. जाऊ दे, होईल. पण 2 दिवसांनी नक्की येईल माझी रील. मग तेवढ्यापर्यंत तर आपले ब्लॉग चालू आहेत. ब्लॉगला तर बघतच राहा. आणि आता तर जायचं आहे मंदिरात जाऊन येतो. पप्पा पण आता चालले. पप्पांना लवकर आवरायला लावले कारण की आरती मिस आउट नको व्हायला. मंदिरातून जाऊन आलो होतो घरी. आरती पण झाली महालक्ष्मीची आणि स्वामींची आरती पण झालेली घरी. आणि मी आत्ता आलेलो आहे ह्यांच्यासोबत खेळायला. या 2 माझे जवळचे मित्रांसोबत खेळायला आलेलो आहे. वरती जाऊन खेळायचे पटकीने. तुमचं लवकर आवरा आहे. नहीं ऐकतच नाहीत माझ्या गोष्टी. नाही ना, पहिला घरी बसून येतो. 1 hour later. तर आज मी बदाम सत्ती हारलेलो आहे. हा जिंकलेला आहे. हा नाही, कृष्णा जिंकलेला वाटतं. मला असं वाटतं कधी कधी चिटिंग करून जिंकतो तो. आज जिंकलाय असं वाटतं चिटिंग करून. ते नाही का 9वी चौकटची काय माहिती, ते कळतच नाही काय. जाऊ दे, लिफ्ट. बापरे, थंडी वाजायला लागली. तुला नाही का वाजत थंडी? ते नेट लावदार. हा, गेलं चल. जाऊ दे. तिथे कृष्णाच्या मम्मीचा फोन आला. हे कृष्णामध्ये निरंजनच्या मम्मीचा फोन आला म्हणून त्याला जाणं गरजेचं आहे. जा रे लवकर घरी. चल मी पण जातो. बाय बाय. मी ब्लॉग नाही एंड करते, मी चाललोय घरी फक्त. मग चल रे, बाय. A few moments later. तर आज परत झोपायचा टायमिंग झालेला आहे. मम्मी आज परत निंजा हातोडी बनलेली आहे. सगळं घातलेलं आहे तिने. हसतीये माग. आणि ही तर नुसती हसतच असती. मग काय, आता कृष्णाच्या घरून तर घेऊन आलो होतं कधीच. कंटाळा आला तुला. जाऊ दे, झोपतो आता. मग लवकरच ब्लॉग एंड करतोय. मग चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केलेलं असेल तर करा. टिल देन, बाय बाय.